इंडो ग्रीक राजे, मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये याच्यामधला भाग आपण शिकत आहोत आणि त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की इंडो ग्रीक राज्ये या काळामध्ये भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती. त्या राजांना इंडो ग्रीक राजे असे म्हटले जाते. प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात या राजांची नाणी अत्यंत महत्त्वाची आहेत. एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचे चित्र अशा पद्धतीची नाणी बनविण्याची त्यांची परंपरा होती. ती पुढे भारतात रुजली. इंडो ग्रीक राजामध्ये मिनॅंडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नागसेन या बौद्ध भिक्खू बरोबर बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली होती. मिनॅंडर म्हणजेच मिलिंद, त्याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नामधून मिलिंद या ग्रंथाची निर्मिती झाली. या पाली भाषेतील शब्दाचा अर्थ प्रश्न असा होतो. यानंतरचा मुद्दा आहे कुशाण राजे. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या. त्यामध्ये मध्य आशियामधून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या. इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली. बघा भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कोणी केली? उत्तर येत नसेल तर खाली बसा. कोणाला इतर उत्तर? गोरे. व्हेरी गुड, बसा खाली. कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या. इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली. नाण्यावर गौतम बुद्ध आणि भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजांनी सुरू केली. कुशाण राजा कनिष्क यांनी साम्राज्याचा विस्तार केला. यानंतरचा मुद्दा आहे सम्राट कनिष्क. कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरलेले होते. कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. कनिष्काची कोणकोणत्या धातूची नाणी सापडली आहेत? याला उत्तर येत आहे आणि हात वरी करायचा आहे. कल्याणी बरोबर आहे, बसा खाली. सोने आणि तांबे याच्यामध्ये काय फरक असेल बरं? सोन्याची किंमत जास्त असेल का तांब्याची किंमत जास्त असेल? वैष्णवी व्हेरी गुड, बसा खाली. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरविण्यात आली होती. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. श्रीनगर जवळ असलेले कामपूर नावाचे म्हणजेच कनिष्कपूर असावे. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. अश्वघोष हा कवी कोण्या राजाच्या काळात होऊन गेला? गोरे. व्हेरी गुड, असा कवी. त्याने बुद्धचरित्र आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. बुद्धचरित्र ग्रंथ कोणी लिहिला? त्याला याच्यासाठी हात वरी करा. बुद्धचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? या कवीचं नाव काय? स्त्रिया. व्हेरी गुड, बसा खाली. वज्रसूची हा ग्रंथ कोणी लिहिला? उठा, मोठ्याने सांगा उत्तर. व्हेरी गुड, गुड आन्सर. सिद्धार्थ
कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. आजच्या भाषेमध्ये आपण त्या वैद्यास डॉक्टर म्हणू शकतो. कनिष्क राजाच्या दरबारामध्ये एक डॉक्टर, आजच्या भाषेमध्ये, जुन्या भाषेमध्ये वैद्य, त्याचं नाव काय होतं? सलगर. वैष्णवी. व्हेरी गुड. बसा खाली. कुणाचं लक्ष असतं, कुणाचं लक्ष नसतं. ज्याचं लक्ष नसतं त्याला उत्तर देता येत नाही. 5वीच्या वर्गामध्ये पुस्तकाचा काही संबंध नाही, नुसतं ऐकून सुद्धा लक्षात ठेवता येतं. पुस्तक तुम्हाला उघडं ठेवाच म्हणलेलं नाही, पुस्तक बंद करा म्हणले. सर्वांनी पुस्तकं बंद करा, ऐकून उत्तरं द्यायची आहेत. समजलं नाही तर रिपीट विचारा मला. चरक नावाचा वैद्य होता. माहित आहे का तुम्हाला कनिष्काचे सोन्याचे नाणे? हे नाणे सम्राट कनिष्काने पाडले होते. या नाण्याच्या दर्शनी बाजूवर ग्रीक लिपीत लिहिलेला शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो असा लेख आहे. याचा अर्थ राजाधिराज कनिष्क कुशान, राजाधिराज कनिष्क कुशान असा होतो. कनिष्काने सोन्याचे नाणे पाडले होते आणि या नाण्याच्या दर्शनी भागावर ग्रीक लिपीमध्ये एक वाक्य लिहिलेलं होतं. ते वाक्य असं आहे की शाओ नानो, हे अर्ध वाक्य, शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो, 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 शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो. ज्याला असं म्हणता येईल त्यांनी जागेवर हात वरी करायचा आहे. हा मंजिरी. शाओ नाओ नाही, शाओ नानो. एका वेळी एक जणांना बोलायचं. शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो. आणि एक लक्ष द्या, परवानगी दिल्याशिवाय बोलू नका. परत एकदा ऐकतो 3 वेळेस. शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो, शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो. व्हेरी गुड. बसा खाली. गोरे. शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो. सुडाव. हा नाओ नाही, शाओ नानो कोशानो. हा व्हेरी गुड. गुड गर्ल. हा शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो. हा नेक्स्ट गर्ल. व्हेरी गुड गर्ल. हा श्रेया. कोशानो. नेक्स्ट गर्ल. कनिष्की कोशानो. अभ्यास करता वेळेला बरं आपला असा खाली. हा गोरे. असा खाली. हा गाईगुडे. व्हेरी गुड. एवढा हुशार आहेस तू. आगाव पोरायच्या नादी लागू नको बरं का तू. हा शाओ कनिष्की कोशानो. हा हा चल ग. हा व्हेरी गुड. हा सडाव. हा लास्ट. हा हात खाली कर दो. शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो असा लेख आहे. त्याचा अर्थ असा होतो मराठीमध्ये. ही ग्रीक भाषा आहे. शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो हे वाक्य ग्रीक आहे म्हणून ती भाषा आपल्याला समजत नाही. परंतु या भाषेचा अर्थ असा होतो की राजाधिराज कनिष्क कुशान, राजाधिराज कनिष्क कुशान म्हणजे शाओ नानो शाओ याचा अर्थ राजाधिराज असा होतो.
शाव नानो शावो याचा अर्थ राजाधिराज असा होतो, म्हणजे त्याचा अर्थ अजून महाराज असा होतो, म्हणजे राजा महाराजा. शाव नानो शावो याचा अर्थ राजाधिराज असा होतो. नाण्याच्या मागील बाजूस गौतम बुद्धाची प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीत बौद्धो म्हणजे बुद्ध लिहिलेले आहे. त्याच्यानंतरचा छान मुद्दा आहे गुप्त राजघराणे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतात गुप्त राजघराण्याच्या सत्तेचा उदय झाला. साधारणपणे 3 शतके गुप्त घराणे सत्तेवर होते. गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव श्रीगुप्त असे होते. समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे होते. बघा, समुद्रगुप्त आणि दुसरा समुद्रगुप्त, समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त, समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे विशेष उल्लेखनीय राजे होते. गुप्त घराण्यातील कोणत्याही 2 राजांची नावे सांगा. सलगरला आपण संधी देऊयात. व्हेरी गुड आन्सर सिद्धार्थ. आता तुझ्या अभ्यासात प्रगती व्हायलेली आहे, कारण तू ध्यान देऊन ऐकलेलं आहे. याचा हात खाली करा, तुम्हाला येत आहे, तुम्हाला सर्वांना शब्दास की हातवरी केलेल्यांना. समुद्रगुप्त, पहिला चंद्रगुप्त या गुप्त राजाच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्य विस्ताराची सुरुवात झाली. त्याचा मुलगा समुद्रगुप्त. चंद्रगुप्ताचा मुलगा कोण? चंद्रगुप्ताचा मुलगा कोण? चंद्रगुप्ताचा मुलगा कोण? चंद्रगुप्ताचा मुलगा कोण? राहील का लक्षात? चंद्रगुप्ताचा मुलगा समुद्रगुप्त याने आसपासच्या राजाचा पराभव करून हा विस्तार आणखी वाढवला. त्याच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता आसामपासून पंजाबपर्यंत पसरली होती. तामिळनाडूमधील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्याने जिंकला होता. समुद्रगुप्ताने मिळवलेल्या विजयामुळे त्याच्या सत्तेचा दबदबा सर्वत्र वाढला होता. त्यामुळे वायव्येकडील राजे तसेच श्रीलंकेतील राजा यांनीही त्याच्याशी मैत्रीचे करार केले. समुद्रगुप्ताशी कोणत्या देशातील राजाने करार केले सांग. आणि वायव्येकडील प्रदेश कसा केला? समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळवलेले विजय याचे वर्णन प्रयागच्या स्तंभालेखात सविस्तर दिलेले आहे. हा लेख प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो. त्याला अलाहाबाद प्रशस्ती असेही म्हणतात. आता स्तंभालेख लिहिण्याची प्रथा त्या काळामध्ये होती. विजय झाला की स्तंभालेख लिहिला जायचा. तर एका लेखाचं नाव आहे प्रयाग प्रशस्ती. स्तंभालेख म्हणजे काय? ही एक दगड आणि त्या दगडावर कोरून लिहिणे, त्याला म्हणायचं स्तंभालेख. धातूवरही स्तंभालेख काढता येऊ शकतो, दगडावर काढता येऊ शकतो. आणि ते स्तंभालेख त्यासाठी काढत होते की भविष्यातल्या लोकांना ते वाचता यावं यासाठी. आणि या प्रयाग प्रशस्ती याला अलाहाबाद प्रशस्ती असं दुसरं नाव आहे. प्रयाग प्रशस्ती या स्तंभालेखाचे दुसरे नाव काय आहे? गाडगे. अलाहाबाद प्रशस्ती. नुसतं अलाहाबाद नाही, अलाहाबाद प्रशस्ती. सर्व हातवरी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे शब्द. या ठिकाणी अलाहाबाद प्रशस्ती म्हणजे प्रयाग प्रशस्ती. समुद्रगुप्त वीणा वादनात प्रवीण होता. समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली होती. त्यातील एका प्रकारात तो स्वतः वीणा वाजवताना दिसतो. समुद्रगुप्त एक नाणं त्यानं असं काढलं की त्या नाण्यावर तो स्वतः वीणा वाजवायला असं तो दिसतो. त्यावर समुद्रगुप्त असे नाव लिहिलेले आहे. यानंतर दुसरा चंद्रगुप्त.
दुसरा चंद्रगुप्त. दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. दुसरा समुद्रगुप्त हा दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. गुप्तांचे साम्राज्य त्याने वायव्येकडे वाढवले. त्याने माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून घेतले. दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला. बघा, दुसरा चंद्रगुप्त हा जो आहे त्याला एक मुलगी, त्या मुलीचं नाव प्रभावती. ह्या प्रभावतीचं लग्न त्याने वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिले. चंद्रगुप्ताच्या मुलीचे नाव काय? तो लास्ट मुलगा प्रभावती. प्रभावतीचे लग्न कुणाशी झाले? तू सांग. उत्तर दिलं नाहीस आतापर्यंत, सांग. प्रभावतीचे लग्न कुणासोबत झाले? कल्याणी. व्हेरी गुड. बसा करा. हातवरी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाबासकी. अशा रीतीने दक्षिणेकडच्या बलशाली वाकाटक सत्तेशी नाते संबंध जोडले. लग्न करण्याचा एक उद्देश असतो की त्या राजाने आपल्या राज्यावर आक्रमण करू नये. मुलगी दिली काय होते? नाते संबंध जुडतात आणि भांडण होत नाही. म्हणून युद्ध टाळण्यासाठी लग्न केले जातात पहिल्या काळामध्ये. दिल्लीजवळील मेहरौली नावाचे एक ठिकाण आहे. या मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा आहे. हा स्तंभ लोखंडाचा आहे. त्याला लोहस्तंभ म्हणतात. लोहस्तंभ कशाला म्हणतात? बरोबर आहे. तो सुमारे 1,500 वर्षाहूनही अधिक जुना आहे. किती हजार वर्ष? माणूस जगतो का किती वर्ष? बघा बरं, धातूचं किती महत्व आहे. कवर बी राहतात धातू. सोनं तर कवर बी राहतो. या ठिकाणी तरीही तो गंजलेला नाही तो. प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे ते एक प्रतीक आहे. या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. चंद्र नावाचा राजा. या लोखंडाच्या लेखामध्ये चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते. माहित आहे का तुम्हाला, हाय्यान हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आला होता. त्यावेळेस चीन देशही होता आणि त्या देशातले लोक भारत भ्रमण करण्यासाठी येत होते. भारतामध्ये फिरायचे. कुणी 2 वर्ष राहायचं, कुणी 5 वर्ष राहायचं आणि भारतामधल्या जीवनावर पुस्तकं लिहायची ती. तर फाय्यान हा नावाचा एक चीनी प्रवासी भारतामध्ये आला होता. हाय्यान हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आला होता. आपल्या प्रवास वृत्तात त्याने गुप्त काळातील समाज जीवनाचे वर्णन केलेले आहे. तो म्हणतो, भारताची नगरे मोठी व भरभराटीस आलेली आहेत. प्रवाशांच्या या नगरात अनेक अतिथीगृहे आहेत. अनेक धर्मार्थ संस्थाही आहेत. शहरात इस्पितळे आहेत. तेथे गरिबांना वैद्यकीय सेवा विनामूल्य उपलब्ध होते. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. आजच्या काळामध्ये आपण जर आजारी पडलो, तुला एखादं ऑपरेशन करायचं असेल, मेंदूचं ऑपरेशन करायचं असेल, हार्टचं ऑपरेशन करायचं असेल, पैसा असेल तरच माणूस जगतो, नाही तर आज मरतो. म्हणजे जुने राजे एवढी काळजी घेत होते आपल्या प्रजेची, आपल्या प्रजेला लेकरासारखं समजत होते आणि त्यांना फुकट उपचार करत होते. त्यांच्या राजदरबारामध्ये वैद्य असे
वैद्याला राजाच पगार देत असते. गोरगरिबाकडून पैसे घेतले जात नाही. कुणाला ताप आली, कुणाला सर्दी झाली, राजा मरू देत नसे. आज मात्र तसं नाही. ही खेदाची गोष्ट आहे. खरंच खेदाची गोष्ट आहे की आज तसं नाही. अनेक धर्मार्थ संस्था आहेत, शहरात इस्पितळे आहेत, तो गरिबांना वैद्यकीय सेवा विनामूल्य उपलब्ध करून देतो. विवाह व मंदिरे भव्य आहेत. लोकांना व्यवसाय निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. कुठेही जाण्यास लोकांना मज्जाव नाही. सरकारी अधिकाऱ्यांना व सैनिकांना नियमितपणे पगार दिला जातो. तेथील लोक दारू पीत नाहीत. एक आदर्श भारत होता आपला. काय झाले आज कळना झाले मला की आपल्या भारत देशामध्ये सरकार दारू विकण्यासाठी लायसन देतं. बिअर बार असतात. लोक दारू पितात, बायकोला बुडवितात, लेकराला बुडवितात. बायको कामाला गेली रानात, त्या कामाचे पैसे पण निसकटून येतात. खरंच महाराष्ट्रात दारूबंदी लागू करायला पाहिजे. जसे की गुजरातमध्ये आहे. नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये दारूबंदी लागू केलेली आहे. तशी संपूर्ण भारतामध्ये लागू करणं आवश्यक आहे. अनेक संसार दारू पिल्यामुळे उद्ध्वस्त झालेली आहेत. दारू पिलेले माणसं समोरच्या माणसाचा खून करू शकतात किंवा स्वतः सुद्धा मरू शकतात. म्हणून दारू हा दुश्मन. या दारूची पैदासच जर बंद केली, फॅक्टरीवर बंद केली, तर विकणाऱ्याला जर कायमस्वरूपी जेलमध्ये टाकलं, असे प्रकार आपल्या भारतात आता होणार नाही. परंतु ते करणं आवश्यक आहे. नाही केलं तर होऊ शकत नाही. सरकारी अधिकाऱ्यांना व सैनिकांना नियमितपणे पगार दिला जातो. येथील लोक दारू पित नाहीत, हिंसा करीत नाहीत, एकमेकांना मारित नाहीत, काठीनं बदलीत नाहीत, भांडण खेळत नाहीत. खून करणे, अनाचार करणे, अत्याचार करणे, भ्रष्टाचार करणे असे लोक त्यावेळेस करीत नव्हते. कारण राजाला सगळे घाबरत होते. गुप्त राजवटीतले प्रशासन योग्य रीतीने चालते. बघा, एक चीन मधला माणूस येतो आणि भारताला नवाजून जातो, शबासकी देऊन जातो. यामुळे आपण फाय्यान या चीनी प्रवाशाचं अभिनंदन करायला पाहिजे. त्यानं आपल्या भारताचे किती म्हणजे कसं वास्तववादी वर्णन केलेलं आहे. भारत एकेकाळी खूप आदर्श होता, तो आदर्श आज हरपलेला आहे. आज तुम्ही गावामध्ये फिरलात आपल्यात, अनेक माणसं दारू पिऊन एकमेकांना शिव्या देताना तुम्हाला दिसतील. वाईट गोष्ट आहे. मी तरी कसं त्यांना म्हणू शकू किंवा तुम्ही पिऊ नका, तुम्ही असं काय का? ते कुणाचंच ऐकत नाही. त्यांच्या बायकोचं ऐकत नाही, लेकराचं नाही, कुणाचंच नाही. शेवट एक दिवस असं येते की दारू त्यांना स्वर्ग लोकात घेऊन जाते. या ठिकाणी आपला तास संपलेला आहे. राहिलेला भाग तुम्हाला वर्धन राजघराणे हा नंतरच्या तासामध्ये शिकवला आहे. थँक्स फॉर लिसनिंग वेल. युअर आता मी चांगली उत्तरं दिली.